लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं संत नरहरी सोनार महाराज यांना अभिवादन। संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त नाशिक रोड परिसरात करण्यात आले अभिवादन। बातमी आहे नाशिकमधून। महाराष्ट्र भूमीत जन्मलेले संत परंपरेतील सोनार समाजाचे व महाराष्ट्राचे दैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक रोड जेलर रोड परिसरात ठिकठिकाणी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं देखील जेलर रोड येथे संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी दिनी पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। यावेळी PRP नाशिक जिल्हाध्यक्ष शशीबाई उन्नवणे यांनी अभिवादनपर थोडक्यात भाषण केले। या प्रसंगी सोनार समाजाचे नेते योगेश नागरे, संतोष पोद्दार, किशोर हुजबंद, निलेश शहाणे, संदीप नवसे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, भागवत डोळस, मनोज लोळगे, महेश लोळगे, राज निकाळे, गणेश लोळगे, भारत माळवे, संतोष माळवे, सागर कुलते, प्रवीण कुलते, नवनाथ कातकडे, जावेद शेख, सलमान खान, शादाब शेख, अभिषेक, रफिक टकारी, मुरली घोरपडे, गयाबाई काळे, विमल सोनवणे, मालन समुंदर, रोशनी बनसी, तुळजा मोरे आदी महिला आणि पुरुष उपस्थित होते। आणि महाराज यांची 738वी पुण्यतिथी जेल रोड येथील शशीबाई उन्नवणे व आज संत शिरोमणी महाराज नरहरी महाराजांची आज पुण्यतिथी असल्या कारणाने संपूर्ण सुवर्णकार समाजाच्या वतीने तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी तमाम आंबेडकरी चळवळीतील आमचे भीमसैनिक असतील आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आमचे सुवर्णकार समाजाचे या ठिकाणी नेते आहेत। आम्ही सर्वांच्या वतीने आज नरहरी महाराजांना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि संत नरहरी महाराजांचं जे काही महाराष्ट्राचं जे काम आहे त्यांनी जे त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राचं प्रबोधन केलं आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना जीवनशैली कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे समाजामध्ये आणि यातून एक आदर्श समाज, यातून आदर्श कुटुंब पद्धती कशी निर्माण होईल, त्यातून या समाजाला, या भारत देशाच्या विकासाला कसा हातभार लागेल या दृष्टिकोनातून ह्या संत आणि महंतांनी या देशामध्ये कार्य केलं आहे। त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असताना या ठिकाणी समाजामध्ये एक आदर्श नागरिक, आदर्श महिला कशा उभ्या राहतील, यातून समाजातल्या शेवटच्या घटकाला कसं उभं राहता येईल, त्यातून प्रबोधन कसं होईल, एक संस्कृतीचा काळ कसा निर्माण होईल, महिलांमध्ये पुरुषांमध्ये एका कुटुंबामध्ये सुसंस्कृत कुटुंब कसं घडवलं जाईल, या सगळ्या गोष्टीतून यांनी महापुरुषांनी विचार केला आहे। त्यांना अभिवादन करणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे। कुठल्याही समाजाचे महापुरुष असू, कुठल्याही समाजाचे संत असू, त्यांना या ठिकाणी आपण सर्वांनी मनापासून अभिवादन केलं पाहिजे। तीच खरोखरी या ठिकाणी महाराष्ट्र धर्म होईल असं मला या ठिकाणी वाटतं आहे। या ठिकाणी संत नरहरी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलं आहे। आपण या ठिकाणी सर्व रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक।